वंदे मातरम विद्यार्थी मित्रांनो, मातृभूमीला वंदन करून सुरुवात करूया आजच्या आपल्या ज्ञानवर्धक प्रवासाला. आणि पाहूया आज आपल्याला नवीन काय शिकायला मिळते. ओके, सो लेट मी शेअर माय स्क्रीन. ओके, सो आपल्याला माहिती घ्यायची आहे शालेय शासकीय योजनांची. ठीक आहे. सो महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि केंद्र शासन, हो का, यांच्यातर्फे काय काय परीक्षा घेतल्या जातात, कोणत्या परीक्षा आपल्याला देता येतात, शालेय परीक्षा, शालेय जीवनामध्ये आपल्याला कोणकोणत्या परीक्षा देता येतात ते आपण आज बघणार आहेत. सो त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं आहे दुसरी, तिसरी, चौथी, सहावी, सातवीच्या मुलांसाठी MTS परीक्षा आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला पाचवीच्या मुलांना देता येते नवोदय एक्झाम, आणि पाचवी आठवीच्या मुलांना देता येते स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती परीक्षा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे असते. ओके. सो आज आपण बघूया तिघांची पण माहिती स्टेप बाय स्टेप. सो पहिल्यांदा आपण स्टार्ट करूया महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा, हो का. हिलाच MTS परीक्षा म्हणली जाते. ही परीक्षा जळगावहून घेतली जाते, हो का. जळगावहून इथं संचलन होते. सो बघूया आपण माहिती सगळी त्याची आता. ही परीक्षा खाजगी संस्थेमार्फत घेतली जाते. ओके, कोणतीही सक्ती नाही. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी परीक्षा असते. महत्वाचं लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी परीक्षा असते. आता ही परीक्षा कोणाकोणाला देता येते, तर जे दुसरीचे, तिसरी, चौथी, सहावी आणि सातवी साठी, म्हणजे ह्या वर्गामध्ये जे शिकणारे मुलं आहेत तर त्यांच्यासाठी काय आहे, ही MTS परीक्षा आहे. लक्षात घ्या आणखीन एकदा, जे जे मुलं दुसरी, तिसरी, चौथी, सहावी आणि सातवीला आहेत त्यांना MTS एक्झाम देता येते. ओके. 14/8/2018 रोजी महाराष्ट्र शासनाने आपल्या MTS परीक्षेला शासन मान्यता दिली. जरी ही परीक्षा महाराष्ट्र शासनातर्फे घेत नसली तरी महाराष्ट्र शासनाची ह्या परीक्षेला मान्यता आहे. ओके. अशी मान्यता असलेली ही आपली एकमेव परीक्षा आहे. ओके. MTS महाराष्ट्र टॅलेंट सर्च ही एकमेव अशी परीक्षा आहे की जिला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची परमिशन आहे. बाकी ज्या परीक्षा आहेत त्या कोणत्या परीक्षांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आणखी परमिशन दिलेली नाही. ओके. सो त्याच्याबद्दल आणखीन थोडीशी काही माहिती घेऊ आपण. केंद्रावर बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर परीक्षेला हजर असलेल्या विद्यार्थी संख्येच्या 5%. म्हणजे सपोज 100 मुलं जर बसलेले आहेत तर त्याच्यापैकी 5 मुलं, 5% इन द सेन्स 100 पैकी 5 मुलं गुणवत्ताधारक मंजूर केले जातात. म्हणजे केंद्रावर जेवढे मुलं बसलेले आहेत, सपोज तुमच्या दुसरीच्या क्लासला 200 मुलं बसलेले आहेत, तर त्याच्यात गुणवंत विद्यार्थी किती होणार, 200 जर विद्यार्थी बसलेले आहेत तर 200चे 5% इन द सेन्स 10 विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक म्हणून मंजुरी दिली जाते. ओके. गुणवत्ता यादी राज्यस्तरीय एक असते आणि केंद्रस्तरीय एक असते. आता सध्या बघा, राज्यस्तरीय यादी जाहीर झालेली आहे. केंद्रस्तरीय आणखीन गेल्या वर्षी जी एक्झाम झाली, म्हणजे जानेवारी 2025 मध्ये जी एक्झाम झाली त्या एक्झामची आणखी केंद्रस्तरीय यादी जाहीर झालेली नाही. सो राज्यस्तरीय यादी जाहीर झालेली आहे. त्यानुसार राज्यस्तरीय गुणधारकांना, गुणवत्ताधारकांना ठराविक रकमेचे धनादेश कुणाला आहेत बघा हे. जे राज्यस्तरीय गुणवत्ताधारक आहेत त्यांना धनादेश दिले जातात, इन द सेन्स चेक दिले जातात, प्रशस्तीपत्र दिले जाते, सन्मान चिन्ह दिले जाते. सदर परीक्षेत हजर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रे, सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रे, म्हणजे जे कोण मुलं या परीक्षेला ऍडमिशन घेणार आहेत, ज्यांनी फॉर्म भरणार आहेत, त्या सगळ्यांना गुणपत्र तर मिळणारच आहेत. आणि केंद्रस्तरीय सर्व गुणवत्ताधारकांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी दिली जाते. म्हणजे केंद्रातून जे गुणवत्ताधारक होणार आहेत, आता सपोज आपलं रेणापूर केंद्र आहे, सो केंद्रातून जे गुणवत्ताधारक होणार आहेत त्यांना प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी दिली जाते. जे मुलं पार्टिसिपेट करतात त्या प्रत्येक मुलाला सर्टिफिकेट दिले जाते. ओके. आतापर्यंत सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदवला आहे. बघा संख्या किती ह्यूज आहे. पूर्ण महाराष्ट्रातून आतापर्यंत ह्या परीक्षेला 20 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. लाखोंची पारितोषिकेही वितरित केली गेली आहेत. म्हणजे आतापर्यंत लाखो रुपयांची पारितोषिकं या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचा एक सन्मान म्हणून किंवा ते गुणवत्ताधारक आहेत म्हणून त्यांना वाटप केलेलं आहे.
नेक्स्ट, परीक्षेचा उद्देश काय आहे लक्षात घ्या. नेमकं परीक्षा ही का ऑर्गनाईज केली जाते? राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये अध्ययन करणाऱ्या कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन, लक्षात आलं का? कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन लहानपणापासून त्याच्या बुद्धीला चालना दिली. जस्ट एक मिनिट. ठीक आहे. सो अशा विद्यार्थ्यांना लहानपणापासून त्यांच्या बुद्धीला चालना दिली तर त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंद होतील. म्हणजे मुलांना जर लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षांमध्ये बसवलं, पार्टिसिपेट करू दिलं, तर त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होईल, कक्षा रुंदावतील. म्हणून ग्रामीण व शहरी भागातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन गुणवत्तेच्या निकषावर, म्हणजे त्यांची गुणवत्ता काय आहे त्या निकषांवर त्यांना पारितोषिकांच्या स्वरूपात किंवा वाचन संस्कृतीचा विकास व्हावा म्हणून, दोन्ही गोष्टी आहेत लक्षात घ्या. एक तुम्हाला एक पारितोषिक पण दिलं जात आहे किंवा वाचन संस्कृतीचा विकास व्हावा म्हणून उपयुक्त अशा पुस्तकांच्या स्वरूपात, आपल्याला जे पुस्तकं दिले जातात त्या पुस्तकांच्या स्वरूपात, किंवा सन्मान चिन्ह म्हणजे ट्रॉफी दिल्या जातात, जे गुणवंत आहेत त्यांना ट्रॉफीच्या स्वरूपात बक्षीस देऊन हुशार होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा महत्वाचा उद्देश असला. परीक्षेचा महत्वाचा उद्देश काय आहे लक्षात घ्या. जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना पुस्तकं, ट्रॉफी किंवा धनादेशाच्या स्वरूपात म्हणजे चेकच्या स्वरूपात पारितोषिकं देऊन त्या मुलांना प्रोत्साहन देणे असला तरी हा एक उद्देश आहे. तरी या परीक्षेच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांची, आता हे महत्वाचं आहे, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, NTS, केंद्रीय स्पर्धा परीक्षा, NMMS, लोकसेवा आयोगाची परीक्षा, म्हणजे तुम्हाला ज्या पुढे जाऊन तुम्ही जे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर IPS, MPSC, UPSC देऊ शकतात, अशा यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये भाग घेण्याची क्षमता
ओके, तो लेट्स कंटिन्यू करू आपण. ते पालकांच्या अडचणी होत्या. ओके, यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेण्याची क्षमता विकसित करणे सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे. हो का, आपल्याला ज्या भविष्यात परीक्षा द्यायच्या आहेत, त्या परीक्षा तुम्ही जर आता सपोज स्कॉलरशिप आहे, शिष्यवृत्ती परीक्षा आहे, नवोदय परीक्षा आहे, तुम्ही जर एकाच वर्षात जाऊन जर म्हणलात की मी त्या दिवशी त्याच वर्षी प्रॅक्टिस करते, तुम्हाला ते अचीव्ह होणार नाही. त्याच्यामुळे ह्या परीक्षा दुसरीपासूनच चालू केलेल्या आहेत. आणि त्या मुलांची क्षमता विकसित करणे हा एकमेव उद्देश आहे. ठीक आहे. नेक्स्ट आणखीन थोडीशी माहिती बघू आपण. प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना प्रज्ञावंत विद्यार्थ्याच्या बुद्धीला आव्हान देणारी ही परीक्षा त्याचा आत्मविश्वास वाढवते. मुलांमध्ये काय काय बदल होणार आहेत बघा. आत्मविश्वास, आपण एखादी परीक्षा दिली, टफ परीक्षा असते, पण आपण पास झाल्यानंतर आपला आत्मविश्वास वाढणार आहे. त्यांना नियमित अभ्यासाची सवय लागावी. हो का. परीक्षा केंद्राची परीक्षा केंद्राची व स्पर्धात्मक परीक्षांची भीती मनातून काढून टाकते. म्हणजे ज्या कोणत्या तुमच्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्याच्यानंतर येणाऱ्या भविष्यामध्ये, त्यांची तुमच्या मनातून भीती काढून टाकणे. तसेच त्यांना विविध प्रश्न पद्धतींची ओळख करून देऊन, म्हणजे आता OMR शीट बघा, विविध प्रश्न पद्धतींची ओळख म्हणजे काय? आपल्या शालेय ह्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न उत्तर किंवा प्रश्न जोड्या लावा किंवा प्रश्न चूक बरोबर असे प्रश्न असतात. याच्यामध्ये OMR शीट दिलेली असते. हो का, ज्या अतिशय महत्वाच्या आहेत. म्हणजे की त्याला चार ऑप्शन असतात, ABCD किंवा 1 2 3 4. अशा पद्धतींच्या वेगवेगळ्या प्रश्न पद्धतींच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत प्रश्नांच्या, त्यांची ओळख व्हावी. तसेच त्यांचे सामान्य ज्ञान वाढवून वाचन, लेखन, संभाषण व स्वयंअध्ययन क्षमता विकसित करणे हा एक त्याचा महत्वाचा उद्देश आहे. स्पर्धा परीक्षांचे महत्त्व ओळखून पालकांनी आपल्या पाल्यास अशा स्पर्धा परीक्षेत सहभाग करून घ्यावे. हे पालकांसाठी आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर फार मोठा तणाव निर्माण होतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तणाव निर्माण होतो असा प्रचार केला जातो. म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा ह्या परीक्षा दिल्यामुळं मग मुलांना शाळेचा अभ्यास करायचा का स्पर्धा परीक्षांचा करायचा, त्यामुळे मुलांच्या डोक्यावर ताण येईल का, असा एक अपप्रचार केला जातो. म्हणजे तो चुकीचा प्रचार आहे. पण असा कोणताही तणाव निर्माण झाल्याचे आमच्या निदर्शनास अद्याप आलेले नाही. म्हणजे असं काय तणाव वगैरे काय निर्माण होत नसते. माणसाला बुद्धी दिलेली आहे. बुद्धीला जेवढं खाद्य देताल आपण, तेवढी बुद्धीचा विकास होणार आहे. बुद्धीला खाद्य दिलं म्हणून काय बुद्धी हँग होणार आहे असा काही विषय नाही. ओके. उलट आणखीन बघा, विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढल्याचेच दिसून येते. कारण आपण ज्ञान ग्रहण केल्यानंतर आपली बुद्धी शार्प होणार आहे. त्याच्यामुळं काय आपल्याला काय अडचण येणार नाही. नेक्स्ट, आता कामाचे वेळापत्र. आता बघा, हे याचे फॉर्म वगैरे भरण्या संदर्भातली माहिती आहे ही. कोरी आवेदनपत्रे म्हणजे फॉर्म्स जिल्हा किंवा तालुका प्रतिनिधी दोन्हीकडे आहेत. जिल्हा तालुका प्रतिनिधींकडे फेब्रुवारी पासून चालू झाले फॉर्म भरायला. फेब्रुवारी ते ऑगस्ट महिन्यात उपलब्ध केले जातात. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकामार्फत किंवा डायरेक्ट जिल्हा तालुका प्रतिनिधींकडे किंवा ऑनलाईन आवेदन भरल्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे पुस्तक संबंधित प्रतिनिधींकडे मिळते. जिथं तुम्ही फॉर्म भरलेला आहे, सपोज तुम्ही तालुका प्रतिनिधीकडे फॉर्म भरला, तर तुम्हाला त्यांच्याकडनं पुस्तक मिळेल. ऑनलाईन भरला तर तुम्हाला घरपोच पुस्तक येईल. आणि जर सपोज तुम्ही जिल्हा प्रतिनिधीकडे भरला किंवा तुमच्या शाळेतून भरला, तर तुम्हाला मुख्याध्यापकांतर्फे किंवा जिल्हा प्रतिनिधींतर्फे ते पुस्तक मिळून जाईल. ओके. नेक्स्ट, सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे परीक्षा संचालकांकडे जमा होतात. हो का, हे जे तुम्ही जे कोणते आवेदनपत्र देणार आहे ते संचालकांकडे जमा होतात. डिसेंबर महिन्यात विद्यार्थ्यांना डिसेंबर महिन्यात विद्यार्थ्यांना आसन क्रमांक पाठवले जातात. म्हणजे आपले जे हॉल तिकीट्स असतात ते डिसेंबर महिन्यात येतात. ज्याने आत्ता फेब्रुवारीमध्ये, आत्ता ह्या वर्षी आपण फॉर्म भरला, तर हे फॉर्म भरलेले एक्झामसाठी डिसेंबर 2025 मध्ये आपल्याला हॉल तिकीट्स मिळणार. जानेवारी फेब्रुवारीच्या एखाद्या रविवारी, म्हणजे जानेवारीच्या किंवा फेब्रुवारीच्या, जसं आता ह्या जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात झाली होती, तसं जानेवारीच्या किंवा फेब्रुवारीच्या एखाद्या आठवड्यात, म्हणजे 2026 ला एक्झाम होणार. आता ही एक्झाम कधी होणार? 2026, जानेवारी फेब्रुवारी 2026 ला होणार. ओके. काही कारणास्तव परीक्षेची तारीख जाहीर केलेल्या तारखेच्या आधी किंवा नंतरच्या एखाद्या रविवारी घेतली जाते. सपोज कोविड सारख्या एखादी कंडिशन आली किंवा नवोदयच्या परीक्षेची अचानक तारीख बदलली, स्कॉलरशिपच्या परीक्षेची अचानक तारीख बदलली, तर अशा वेळेस मात्र त्या परीक्षांसोबत त्यांचे क्लॅशेस न होण्यासाठी परीक्षेची तारीख एक आठवडा अगोदर किंवा एक आठवडा नंतर केली जाते. बदललेली तारीख नंतर तर केली जाते व पालकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर SMS पाठवला जातो. म्हणजे जर एखाद्या वेळेस असे काही चेंजेस झाले
तर काय अडचण नाही, पालकांच्या मोबाईलवर SMS पाठवले जातात किंवा अशा अशा अडचणींमुळे परीक्षेची तारीख लांबलेली आहे किंवा काय, म्हणजे आपल्याला ती माहिती मिळणारच आहे. ओके. आता परीक्षेसंबंधी महत्वाची माहिती मुलांसाठी आहे की नेमकं परीक्षेचं काय स्वरूप असते, कशी असते परीक्षा. ओके. सन 2020-21 पासून सर्व इयत्तांसाठी दरवर्षी केलेला बदल. आता बघा, हे 2021-22च्या अगोदर वेगळी कंडिशन होती. आता काय केले त्यांनी? आता त्यांनी काय केले, तर वेगळी पद्धत केलेली आहे की ओके. सो बघा, आता ह्याच्यात काय बदल केलेले आहेत, पेपर कसे असते, अभ्यास आपण कोणत्या पद्धतीने केला पाहिजे. तर बघा, पेपर पहिला असतो प्रश्न 1 ते 15 मराठीचे असतात. ओके. प्रश्न 16 ते 50 हे गणिताचे असतात. क्लिअर. नेक्स्ट, हा झाला पहिला पेपर, दोन्ही पेपर एकत्रच असतात. दुसरा पेपर प्रश्न 51 ते 65 इंग्रजी भाषा, म्हणजे दोन्ही भाषा आलेत लँग्वेजमध्ये. प्रश्न 66 ते 100 बुद्धिमत्ता. एकूण गुण 200. म्हणजे आता बघा, हे सगळे पूर्ण प्रश्न किती झाले, 100 प्रश्न झाले. हो का, 100 प्रश्न झाले. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहेत. क्लिअर. प्रत्येक प्रश्नाला किती मार्क्स आहेत, 2 मार्क्स आहेत. सो एकूण गुण 200. याप्रमाणे प्रश्नपत्रिका असेल. परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन होऊ शकते. ऑनलाईन हे कधी होऊ शकते, कंडिशन आहे ऑनलाईनला, जर एखाद्या वेळेस कोविड सारखी कंडिशन आली. हो ना, कोविड आला होता का, त्यावेळेस ऑनलाईन एक्झाम झाली होती. पण सहसा असा काही अडचण जर नाही आली, नैसर्गिक वगैरे काही अशी अडचण नाही आली, तर परीक्षा मात्र आपली 100% ऑफलाईनच होते. ते आपल्या केंद्र स्तरावर. ओके, म्हणजे तालुका प्लेसला ती परीक्षा होते. नेक्स्ट, आता बघा पासिंगचे नियम आहेत. हा नियम अतिशय महत्वाचा आहे पासिंगचा. बघा, पासिंगचे नियम काय आहेत. किमान 24 गुण प्रत्येक विषयात. म्हणजे तुमचा जो पेपर 1 आहे त्याच्यात तुम्हाला 24 गुण पाहिजेत, आणि पेपर 2 आहे त्याच्यात पण 24 पाहिजेत. पण 48 मार्क पडले म्हणून तुम्ही पास नाही होणार. लक्षात आलं का? दोन्हीकडे, इकडे 24 आहेत पेपर 1 मध्ये, दुसऱ्या पेपरमध्ये पण 24 आहेत. हे दोन्ही मिळून 48 होतात. पण तुम्ही हे पास नाही आहेत तिथं. तर तुम्हाला पास साठी काय पाहिजे, 60 मार्क्स पाहिजेत. म्हणजे इकडे 24 घेतले तरी चालतील, पण इकडे 60ची भरती करण्यासाठी तुम्हाला जास्त मार्क घ्यावे लागतील. क्लिअर आहे का? म्हणजे एका पेपरमध्ये सर सपोज तुम्ही काठावर पास झाला, 24 पडले, तर दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला 36 असले आणि तरच हे 60 होणार ना. सो हेच अतिशय महत्वाचा नियम आहे, हा रूल लक्षात ठेवा. त्यानंतर बघू आपण पारितोषिके, म्हणजे आपल्याला काय बक्षीस कॅशमध्ये काय दिले जाते किंवा चेक काय दिले जाते. बघा आता, राज्यभरातील वर्गवाईज संख्येतून परीक्षेला हजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या 5% विद्यार्थ्यांना, बघा 5% विद्यार्थ्यांना दिली जातात राज्यस्तरीय धनादेश. प्रथम जो विद्यार्थी राज्यातून पहिला येणार आहे त्याला 6,000 बक्षीस आहे. द्वितीय विद्यार्थ्यासाठी आहे 3,300 रुपये बक्षीस. ओके. नेक्स्ट, तृतीय विद्यार्थी जो आहे त्याच्यासाठी आहे 2,700 रुपये बक्षीस. या बक्षिसांना एकपेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास रक्कम समप्रमाणात विभागून दिली जाईल. म्हणजे जर सपोज 192चा पहिला आहे, दुसरीचा ह्या वेळेस, सो 192चे जर दोघं जर असले तर दोघांना अर्धी अर्धी रक्कम विभागून दिली जाईल. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. राज्यभरातील वर्गवाईज संख्येतून 5% आलेल्या गुणवत्ताधारकांना केंद्र स्तरावर ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र प्रतिनिधींकडून मिळेल. म्हणजे केंद्र स्तरावर जे गुणवत्ताधारक आहे, हे बक्षिस जे आहेत, म्हणजे पैशाच्या स्वरूपात, धनादेशाच्या स्वरूपात, तर ते राज्यस्तरीय विद्यार्थ्यांसाठी आहेत. केंद्रस्तरीय विद्यार्थ्यांसाठी काय आहे, तर ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र आहे. आणि याच्यामध्ये मुलींसाठी अतिशय महत्वाची एक योजना आहे, कैलासवासी DT माळी पारितोषिक. ओके. 2री ते 7वी मध्ये प्रथम येणाऱ्या मुलीला 1,000 रुपये धनादेश. सपोज ती मुलगी राज्यातून पहिली आली तर ते 6,000 मिळतीलच, प्लस राज्यातून पहिली आली म्हणून ती मुलगी आहे म्हणून तिला 1,000 मुलीच्या नावाने धनादेश मिळेल. 1,000 मुलीच्या नावाने धनादेश किंवा त्या किमतीची पुस्तके मिळतील. पुस्तकेचा काही विषय नाही, पण धनादेशच दिला जातो, पुस्तके आणखी तर काही दिले नाहीत. पण जे मुलगी पहिली आलेली आहे त्या मुलीला मात्र 1,000 रुपये धनादेश दिला जातो. ओके. सो ही झाली आता आपण बघा पाहिली MTS ची माहिती. सो